धृतराष्ट्र भारताचा मालक होता का नव्हता बाबा? धृतराष्ट्र भारताचा एकेकाळी गोपालकृष्ण धृतराष्ट्राच्या पाया पडायचे, एवढी ताकद धृतराष्ट्रामध्ये. भारताचा मालक बरं का, एकटा महाराष्ट्रात इकडून तिकडून तिकडून इकडं. भारताचा मालक धृतराष्ट्र 100 पोरं भीमाने मारली, एकट्या भीमाने. आणि चुलता चुलती म्हणजे धृतराष्ट्र आणि गांधारी चुलता चुलती. आणि मस्त भीमाला वाटत होतं धर्मराजाने यांना आपल्या घरात वाड्यात ठेवू नये, राजवाड्यात, पण तरी ठेवलं. भीम रोज संध्याकाळच्या वेळेस, जेवायच्या वेळेस, दुपारच्या वेळेस त्या धृतराष्ट्राला बोलायचं, मी तुमचं पोरग असं मारलं तसं मारलं. म्हातारीची भाकरच तुटली. मग धृतराष्ट्राची भाकर तुटली. मग धर्मराजाला धृतराष्ट्राने सांगितलं, म्हणले धर्मा काय हा भीम मला रोज जेवणाच्या वेळेस अशी पोरं मारली तशी मारली असं सांगतो, मला जेवण जात नाही. भीमाला सांगितलं धर्मराजानं, बघ रे भीमा काय उद्यापासून सांगत जाऊ नको. ते म्हणले उद्या सकाळी नाही सांगायचं, पण संध्याकाळी सांगा. महाभारत कुणामुळे घडलेलं सगळं? आज जर धृतराष्ट्र म्हणत होता दुशासना सोड तिला, महाभारत घडत नव्हतं. महाराज संध्याकाळी सांगायला लागला भीम, असं झालं तसं झालं. याने रात्रीच घर सोडलं, ते वाडा सोडला, महाल सोडला. भारताचा राजा होता बरं का. आपल्याकडे तर काहीच नाही, आपल्याकडे काही नाही. इथं उंटाच्या मध्ये येऊन पाणी चाललं, शेळी म्हणती माय आळ आपल्या भेजत्यान का? आपल्याकडे काही नाही महाराज. ते राज्य सोडलं आणि एका काटेरी वनामध्ये तपश्चर्या करायला गेला भीष्म. घडून नाही ते घडलं महाराज. आग लागली, ऑटोमॅटिक लागली बरं का. एकदा का पाप केलेलं फुटायला लागलं ते थांबत नाही. एकदा का पापाची पाईपलाईन तुंबलेली फुटायला लागली, मग तुम्ही कोणताही देऊलच आणा, नारळ पुरा, नाही तर वाड्यात लिंब बांधा, सारी खून, काही होत नाही. तशी याची पापाची पाईपलाईन फुटायला लागली, ऑटोमॅटिक आग लागली. या आंधळ होतं धृतराष्ट्र. मागून चटका बसायला लागला का पुढं पळायचं, पुढून बसायला लागला का माग, डावीकडून बसायला लागला का उजवीकडे, उजवीकडून बसायला लागला का डावीकडे. वरपळ वांग्या, आपण भारताला वांग कसं भासतो बर का, तसं ते वरपळलं. त्याचे कातडे बुरीच्या काठ्याला, सराट्याच्या काठ्याला असे चिकटले. शेवटी वरपळून मेलं. शेवट बघा कसा झाला. एकेकाळी भारताचं कोण होतं बाप्पा तो?